नमस्कार. आज वांग्याची भाजी दाखवते. हे बघा, वांगे अशा प्रकारे कट करून घ्या. मग 4 अंडी बॉईल करा. मग ती पाण्यातून काढा. इथे एक तवा ठेवा. त्यावरती अंडी टाका आणि त्या अंड्याला अशा आडव्या चिरा करा. ह्या बघा, ह्या अशा आडव्या चिरा करायच्या. म्हणजे त्यात मसाला कसा पूर्ण भरला जातो. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे हळद आणि मीठ आणि जरासा तुमच्याकडे मसाला असेल तर थोडासा मसालाही घातला तरी चालेल. पण शक्यतो हळद, मीठ, काळं मिरी हे असं सगळं घालायचं. थोडं तेल टाकायचं दुसऱ्या एका तव्यावर. त्यावरती अंडी छान अशी भाजून घ्यायची. काळं मिरी, लाल मसाला आणि मीठ असं लावलेली ही अंडी अशी चांगली भाजून घ्यायची. मस्तपैकी बघा आता किती छान भाजली जात आहेत ती अंडी. आणि नंतर काय करायचं, ते जे तेल उरलेलं असतं त्याच्यामध्ये ते कापलेली वांगी टाकायची. त्यामध्ये हा मसाला टाकायचा उरलेला, जो आपण बनवलेला आहे हळद अंड्यांसाठी म्हणून बनवला आहे तो. आणि वांग्याचा पूर्ण शेप बदलेपर्यंत त्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं. मग ती वांगीसुद्धा काढून घ्यायची. आणि नंतर काय करायचं, त्याच तेलात तुम्ही एक कांदा टाकायचा. कांदासुद्धा असा मस्तपैकी भाजून घ्यायचा. हे बघा, असा चांगला त्याला भाजून घ्यायचा. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची. तिला पण कच्चा वास नाही आला पाहिजे. व्यवस्थित तिला चांगलं भाजून घ्यायचं. आणि नंतर मग त्याच्यात तो उरलेला अजून मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा, धणे-जिरे पूड टाकायचं, मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर ते मसाले जळतील म्हणून. आणि ते असं छानपैकी कालवून घ्यायचं. आणि ती कालवून झाल्यावर ती 4 अंडी जी तुम्ही घेतलेली ती टाकायची त्याच्यावर. मस्त जरा ढवळलं की काय करायचं, हे बघा जरा वेळ मग खूप पाणी टाकायचं, म्हणजे तो मसाला जरा पातळ झालं पाहिजे म्हणून मग तो पाणी टाकायचा आणि 5 मिनटं वाफेवर शिजून घ्यायचं. जेव्हा तुम्ही वाफेवर शिजवता तेव्हा ते अंड्याच्या आत ते पाणी मुरलं जातं. थोडं हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी, जिरं किंवा हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मग ती तळलेली वांगी टाकायची. ही बघा, ती वांगी अशी टाकून झाली की मस्त सुगंध सुटलेला आहे इथे. छानपैकी ती वांगी अशी हे होत आहेत. आणि जरा झाकून ठेवायचं परत 1-2 मिनटासाठी. नंतर काढून बघायचं की किती शिजलं आहे की नाही आपलं काही. पण ॲक्च्युली ती अंडी उकडलेली आहे म्हणजे वांगी शिजलेली आहे. त्याच्यावरतून तुम्ही कोथिंबीर घालायची आणि मस्त असं डिश एका बोलमध्ये काढून ती सर्व करायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.